आणि यासोबतच आपल्याला माहीत आहे की आपल्या देशातले आर्थिक बाबतीत जर आपण एक छोटासा सर्वे जरी घेतला तर आपल्याला माहीत आहे की 80% लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत. आपण तर सर्व्हिसवाले आहे, थोडंसं जॉब करणारे आहे, बिझनेस करणार, तर आपण थोडं समाधानी आहोत. पण आपल्याला जास्त माहीत आहे की 80% लोक आपल्या भारतात असे आहे, 146 कोटीमध्ये 1,00,000 कोटीपर्यंत ते लोक 1,00,000 कोटीपर्यंत की त्यांना 3 वेळेसचं जेवणसुद्धा बऱ्यापैकी मिळत नाही आहे. आणि 15 किलो अन्नधान्य त्यांना आपल्याला मोफत द्यावं लागतं. आजची परिस्थिती आहे. आणि जवळजवळ गेल्या 10-11 वर्षापासून ही परिस्थिती चालू आहे. तर इतकी वाईट परिस्थिती आपल्या देशाची आहे. तर याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. CA समीर साहेबांनी काही मुद्दे मांडले आहे. काही थोडक्यात मुद्दे मी मांडू इच्छितो की एक तर आर्थिक विकासाबद्दल, आर्थिक क्षेत्राबद्दल जर बोलायचा तर तो सायकलसारखा आहे. कारण खर्चाचा जो व्हील आहे तो पुढे असतो आणि इन्कम मागे असतं. आणि आपली जी इन्कम आहे ते खर्चासोबत कधीच मिळत नाही आहे आणि वाटत नाही की ती कधी मिळणार. 80% जास्त लोकांसाठी तर असंच झालेलं आहे. ते सायकलच्या 2 व्हीलसारखा की पुढचं व्हील पुढेचा आहे खर्चाचा आणि जो इन्कम आहे तो मागेचा आहे. तर अशा पद्धतीत मग काय करायचं रे. एक मुद्दा प्रामुख्याने मांडला CA समीर साहेबांनी की आपल्याला इंटरेस्टपासून दूर व्हावं लागेल. बरं, ते एक महत्त्वाचा मुद्दा झाला. दुसऱ्या मुद्द्यांमध्ये तो असं की मी तुम्हाला यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की इस्लामिक जीवन पद्धतीमध्ये 7 सिस्टम देण्यात आलेले आहे. एक तर शैक्षणिक व्यवस्था, दुसरी नैतिक व्यवस्था, तिसरी कौटुंबिक व्यवस्था, चौथी सामाजिक व्यवस्था, 5वी आर्थिक व्यवस्था, 6वी न्याय व्यवस्था आणि 7वी प्रशासनाची व्यवस्था. तर ती जी 5व्या क्रमांकाची आहे आर्थिक व्यवस्था, तर त्यामध्ये कोणते मुद्दे आपल्या ईश्वराने मांडलेले आहे आणि आपल्या सर्वांचे प्रेषित पैगंबर मुहम्मद साहेबांनी दिलेले आहेत. तर शेवटच्या टप्प्यात काही मुद्दे आपल्यासमोर मांडू इच्छितो. तर आर्थिक व्यवस्थापनबद्दल, इकॉनॉमिकल मॅनेजमेंटबद्दल आपल्याला जो मार्गदर्शन देण्यात आला तो असा की एक तर आर्थिक व्यवस्थेमध्ये कोणतंही काम करा पण तो इमानदारी आणि सचोटीने झाला पाहिजे. सध्या मला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे ब्रँड कशामुळे निर्माण होते की इमानदारी आणि सचोटी कोणाकडे आहे. कोणती कंपनी बघा, देशातली किंवा परदेशातली, सचोटी आणि इमानदारी जर असली तर त्याची ब्रँडिंग होते. तर पहिला मुद्दा सचोटी आणि इमानदारीचा असतो, नंबर 1. दुसरा मुद्दा असा असतो जो समीर CAने मांडला की व्याजाचा विळखा नको. इट शुड बी इंटरेस्ट फ्री. इट शुड बी व्याज फ्री, व्याजमुक्त. व्याजमुक्त असं पाहिजे ना. म्हणजे त्याचा जो विळखा आहे इंटरेस्टचा, व्याजाचा, त्यापासून आपल्याला स्वतःला, घरच्यांना, आपल्या समाज बांधवांना, आपल्या राज्याला, आपल्या देशाला वाचवता येईल ना. तर तो एक दुसरा महत्त्वाचा मॅनेजर, व्याजाचा विळखा नको. बरं. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये एक तर आर्थिक अनुशासन, इकॉनॉमिकल मॅनेजमेंट अँड डिसिप्लिन जी आहे ती राहिली पाहिजे. ती कशामुळे ते त्याचे काही घटक मांडतो. नंबर 1, व्यर्थ खर्च टाळले पाहिजे. जर आपण आपल्या दिनचर्येचा हे घेतला, सार घेतला किंवा घरचे खर्च घेतले तर त्यामध्ये व्यर्थ खर्च खूप असतात. तर ते व्यर्थ खर्च जे अननेसेसरी असतात, जास्त कामाचे नसतात, तर ते व्यर्थ, फ्युटाईल ते खर्च आपल्याला टाळावे लागतील. मग मी काय करतो, माझी पत्नी काय करते, माझी मुलंबाळा काय करतात, तर त्यापैकी मग जे व्यर्थ खर्च आहे ते आपल्याला टाळावे लागतील, नंबर 1. दुसरं महत्त्वाचं, जे खर्च मग ते अन्नधान्याचे असो का वस्त्राचे असो का दुसरे काय असो, ते वाजवी आणि अनिवार्य असले पाहिजे. जेवढे अनिवार्य आणि वाजवी आहे तर तेवढेच खर्च आपल्याला करायचा, बाकीचे खर्च आपल्याला टाळायचे. हे सुद्धा कटाक्षाने आपल्याला पाळावं लागेल. दुसरं महत्त्वाचं. तिसरं महत्त्वाचं की साधारणतः जो आपला आवाजवी खर्च आहे तो
आपल्याला खाण्यापिण्यामध्ये आहे, प्रवासामध्ये आहे, आणि चैनीच्या वस्तू, लक्झरियस आयटम्स, तर त्यामध्ये की त्यांची आपल्याला जास्त गरज नसते, तर त्यामध्ये सुद्धा आपण खर्च करायचा असतो, तर ते सुद्धा आपल्याला टाळावे लागतील. बरं, याचबरोबर मी एक उदाहरण देऊ इच्छितो, कारण मी आजचा पेपर जेव्हा वाचत होतो तर मला खूप दुःख झालं. कारण काय? कारण आपल्या इथली एक फॅमिली, शेलार फॅमिली, आणि त्यांच्या घरी त्यांचे सासरे आलते जाधव फॅमिली, दिंडोरीहून. ते संध्याकाळी आले कशासाठी? वाढदिवस होता, छोट्याचा वाढदिवस, आणि रात्री 11 वाजता ते निघाले. शेलार भावाने सांगितलं का रे तुम्ही जाऊ नका आता, 11 वाजता ते सकाळी जा. ते नाही, सकाळी आम्हाला खूप काम आहे. ते निघाले. अल्टो छोटीशी गाडी, 15 वर्ष जुनी, 7 लोक त्यामध्ये बसलेले, 6 मोठे आणि एक छोटासा मुलगा. दिंडोरीला जाण्याचे मखमलाबादच्या पुढे ते गेले, आणि तिथं एक समोरून 2 व्हीलर आली आणि यांची धडक झाली. हे गेले तळ्यात, 15 फूट पाणी भरलेला तळा. गाडी झाली उलटी, तर त्यांना त्याचं गेट उघडतच आला नाही त्यांना, आणि फक्त 15 मिनिटात ते सर्व मेले, 7 लोक. आजची प्रमुख बातमी आहे. मला इतकं दुःख झालं की अरे, एका वाढदिवसासाठी इतका प्रवास करता का? आणि इतकं डेंजरस पद्धतीने तुम्ही ते खतरे मोल घेता का? डेंजर पत्करता का? आणि रात्री कशाला जायचं बाबा, सकाळी जा ना मग. आणि गाडी आपली जुनी आहे, आणि रस्ते कसे आहे, पाणी आहे 2 महिन्यापासून, तर किती धोके पत्करता तुम्ही. तर हे जे वाजवी खर्च आहे, अवाजवी सवयी आहेत, ते सुद्धा आपल्याला कमी करावे लागतील ना. तर याबद्दल सुद्धा गांभीर्याने आपल्याला विचार करावा लागेल, आपल्या समाजाला याबद्दल विचार करावा लागेल की अरे काय गरज आहे असे. मी तर काय म्हणतो, आणि परमेश्वराने, अल्लाने सुद्धा असा आदेश दिलेला आहे, पैगंबरांनी आदेश दिला आहे की अरे बाबा, हे जे प्रवास आहेत ना, येणे जाणे ना, तो 2 बाबतीत ते खरे आहे, ते करावे लागतील. कोणते? जे रक्ताचे नाते आहे, ब्लड रिलेशन, तर त्यांचे काय लग्न समारंभ त्यामध्ये जात, ठीक आहे, रक्ताचे नाते बरं का, त्या पलीकडचे नाही. दुसरं, मृत्यू वगैरे झालेले आहे, रक्ताचे नाते. तर 2 असे महत्त्वाचे संबंध असतात की ज्यामध्ये आपल्याला जाणे अनिवार्य. पण वाढदिवसासाठी घराचं बांधकाम झालेलं, चला नाही पार्टी ठेवली त्यांनी. अरे काय पार्टी आणि वाढदिवस काय? अरे हा कल्चर कुठून घेतला तुम्ही? वाढदिवसाचं कल्चर तुमचं नाहीच नाही ना. आपल्या भारताचा कल्चर वाढदिवसाचा नाहीच. पाश्चात्य कल्चर आहे ना, कशाला घेतात ते? आणि लोक विचार करत नाही. आपला 1 वर्ष गेला तर तो संपला ना. अरे वाढदिवस म्हणजे तो वाढ होती का ते आपल्या आयुष्यामध्ये? अरे ते कमी झालं नाही 1 वर्ष. नाव दिलं पण वाढदिवस, पण ते वाढदिवस नाव खरं नाही ना. अरे तो वर्ष वाढला पण आयुष्य कमी झालं ना. 1 वर्षाने आयुष्य कमी झाला तर तुम्हाला तर विचार करायचा की अरे या आयुष्यात मी केलं काय? हा जो गेलेला वर्ष आहे तो मी वाया घालवला की काही चांगले कामं केले मी? असं आपल्याला हे असेसमेंट करावं लागेल ना. पण तसं पण करत नाही. तर किती वायफळ खरंच आपण करतो अशा बाबतीत. ठीक आहे. याचबरोबर एक महत्त्वाचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे की तुम्हाला एक शेवटच्या टप्प्यात आपल्या ईश्वराने कुराणामध्ये एक आदेश दिलेला आहे. पवित्र कुराणामध्ये 114 अध्याय, 6236 ओवी, 78,000 शब्द आहे. त्यापैकी एक 15व्या क्रमांकाचा एक अध्याय आहे बनी इस्राईल. त्यामध्ये एक महत्त्वाचा आदेश अल्लाने ईश्वराने दिलेला आहे. अरबीत सांगतो प्रथम, नंतर मराठीमध्ये. व आति दल कुर्बा हक्कहु वल मिस्कीन वब्नि सबील वला तुबज़िर तबज़ीरा इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख्वान शयातीन व कान शैतानु लिरब्बिही कफूरा. अरबीतले शब्द. आता याचा मराठी भाषांतर आहे का? आपल्या ईश्वराचा आदेश आहे की नातेवाईकांना त्यांचा हक्क द्या. तुम्ही जे काही कमवता, तुमची जी काही समृद्धी आहे, जेवढे काही पैसे तुमच्याकडे आहे, त्याचा काही ना काही भाग तरी आपल्याला आपल्या नातेवाईकांना द्या. जे गोरगरीब आहे, गरजू आहे, तर एक भाग असा ठेवा. त्या नातेवाईकांना एक छोटासा भाग तुम्हाला दिलंच पाहिजे, तुम्ही दिलंच पाहिजे. त्यांचा हक्क आहे. हक्क सांगितलेला त्याने. तुमचा उपकार नाही आहे, त्यांचा हक्क आहे.
म्हणून तुम्हाला ते दिलंच पाहिजे. अहो त्याने आपुलकी वाढते, घनिष्ठ संबंध वाढतात. तर तुमच्याही कामाला ते येत नंतर मग दुसऱ्या वेळेस. तर एक घनिष्ठ संबंध निर्माण करायचा असा अल्लाह तालाने आदेश दिला की तुमचे नातेसंबंध वाढवा, त्यांची मदत करा. नंबर 1. दुसरं काय काम करा की जे गरजू आणि गरीब आहेत समाजामध्ये नातेवाईकांच्या व्यतिरिक्त, तर त्यांचं सुद्धा हक्क आहे तुमच्या पैशांमध्ये की त्यांना सुद्धा एक थोडा फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी योगदान द्या. जसं आम्ही आपल्या युनिटी ट्रस्टतर्फे, जमात इस्लामीतर्फे दर महिन्याला आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला 10,000 त्यांच्यावरती खर्च करायचे आणि 20 लोकांमध्ये आम्ही राशन किट्स देतो. आणि रमजानमध्ये तर 1.5 लाखच्या वर आम्ही राशन किट्स देतो. 1500-1500चे एक राशन किट की सर्वांना रोजा धरता आला पाहिजे, सर्वांना महिनाभर जेवता आलं पाहिजे. असं फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी योगदान आपल्याला द्यावं लागेल. तसा मी जमात इस्लामीतर्फे युनिटी ट्रस्टतर्फे करतो. बरं, याचबरोबर तिसरा एक महत्त्वाचा आदेश ईश्वराने दिला की और मुसाफिर को, प्रवासी जे आहेत प्रवासी, त्यांनाही थोडाफार द्या. प्रवासामध्ये जर ते अडगडीत आले, गरजवंत झाले, तर तुम्ही त्यांचीसुद्धा मदत करा. प्रवाशांची तर प्रवाशांची सुद्धा मदत केली पाहिजे असा आदेश ईश्वराने दिला. आणि चौथा महत्त्वाचा आदेश अल्लाहने दिला की वायफळ खर्च करू नका. की जर तुम्ही वायफळ खर्च वाचवला आणि त्यापासून दूर राहिले, प्रवृत्त केलं स्वतःना, मग ते हे तुम्ही योगदान देऊ शकता. तर वायफळ खर्च करू नका. एक्स्ट्रा वेगन्स त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. तसा एक्स्ट्रा वेगन्स वायफळ खर्च तुम्ही कधीच करू नका. स्वतःवरती, मुलाबाळांवरती, आईवरती, घरच्या करू नका. तर असे 3 योगदान द्या आपल्या समाजासाठी. असा समाज जर आपण निर्माण केला, किती आपुलकी, किती प्रेम, किती घनिष्ठ संबंध वाढतील ना आपले 146 कोटी लोकांचे. लोक एकमेकाच्या कामाला येतील ना, धावून येतील ना एकमेकाच्या गरजांसाठी, निकडीसाठी. तर हा एक महत्त्वाचा. आणि शेवटी अल्लाह ताला असा आदेश दिला की पहा, ते वायफळ खर्च करतात ना, तर ते माझ्या प्रेषिताचे बंधू नाहीत, तर ते सैतानाचे बंधू आहेत. अल्लाहने उपाधी दिली की जे वायफळ खर्च करतात ते सैतानाचे बंधू आहेत. आणि सैतान कोण आहे? तर शेवटी ईश्वर म्हणाला, सैतान हा माझा कृतघन आहे. तो कृतज्ञता व्यक्त करत नाही, तो कृतघन आहे तो सैतान. तर सैतानसारखे होतं का? सैतानासारखं काम करतो. या बोरसे साहेब इकडे. तर असा महत्त्वाचा आदेश नाही, बस. तर असा महत्त्वाचा आदेश बनी इस्राईल नावाचा अध्याय की यामध्ये त्या 2 ओळी आहेत, 26 आणि 27, त्यामध्ये इतका महत्त्वाचा आदेश आला. आता 1-2 शेवटी तुम्हाला एक उदाहरण देतो. सध्याचं वातावरण कसं आहे? खर्च करा, खर्च करा, खर्च करा, जास्त खर्च करा. बाय 1 गेट 3, बाय 1 गेट 5. कशाला पण? आम्हाला तर एकाची गरज आहे ना. नाही, आम्ही स्कीमच ठेवलेली आहे. 1,000 द्या, 1 शर्ट घ्या, 5 फ्री भेटतील. पण माझी गरज एकाची आहे ना. नाही, तुम्हाला घ्यावे लागतील. तुम्हाला दुसऱ्या आठवड्यामध्ये ते घाला ना तुम्ही. आपल्या ज्यावेळेस आपण छोटे होतो त्यावेळेस काय करायचं, आपले टोटल ड्रेस 4 बस वर्षभर, आणि त्यामध्ये भागत होतं ना. आता भागतं का? कारण त्याने स्कीमच तशी आणली ना की बाय 1 गेट 3, गेट 5, गेट 10 अशी स्कीम्स. कशासाठी? यांना वायफळ खर्च करायला लावाल. यांच्या खिशात पैसा राहू देऊ नका. यांना पाठवा बँकेकडे, काढा क्रेडिट कार्ड घ्या, क्रेडिट कार्ड. नेहमी पैसा असतो आपल्याकडे. अरे पण ते द्यावं लागतं ना, इंटरेस्ट द्यावं लागतं ना. कित्येक बातम्या येतात ना की कित्येक गरजूवंत असे त्यांनी लोन घेतलेलं आहे. जर बँकेचा घेतला तर तो एका प्रकारे थोडासा कमी कष्टाचा असतो, पण सावकाराकडून घेतलं तर. मागच्या आठवड्यात काय झालं, एक बिचारा आमचा एक साधा बंधू हॉटेल चालवत होता. त्यांनी कर्ज घेतला सावकाराकडून. तर तो किती भरमसाठ व्याजाचा असतो. त्या सावकाराने त्याला काय सांगितलं की बघ, तुला मी जे पैसे दिले होते ना 2-4 लाख, ते झाले 8 लाख. 8 लाख झाले. ते तो फेडतो बिचारा 3 वर्षापासून, तरी ते 8 लाख झाले. तर त्याने काय म्हटलं त्या सावकाराने, बघ आता पुढचा इन्स्टॉलमेंट तू दिला नाही ना, तर तुझ्या बायकोला माझ्या घरी सोडून जा. माझ्या भावाला असं सांगितलं नाही. माझ्या समाजाचा भाऊ माझा भाऊच आहे ना.
इतका मनस्ताप त्याला झाला, तो घरी गेला आणि त्यांनी गडफास घेतला. अहो कशाला करायचे असे वायफळ खर्च की ज्यामध्ये आपल्याला या टोकाला जावं लागतं. आणि असे 1 2 4 नाहीत, फक्त शेतकरीच नाही हो, साधारण माणूससुद्धा, रोजंदारीने काम करणारे मजूर वर्गाचे, कंपनीमध्ये काम करणारे असे कित्येक लोक मरत आहेत. बातम्या कमी येतात, लोक जास्त मरतात, लोकांना त्रास जास्त आहे. कारण काय? कारण हाच की तुमचं जो फायनान्शियल मॅनेजमेंट, इकॉनॉमिकल मॅनेज जसा झाला पाहिजे की, आणि जसं सांगितलं की ती वायफळ खर्च करण्यापूर्वी ते कोणतंही असं हे घेऊ नका, डेट कर्ज घेऊ नका. आणि दुसरं अल्लाने सांगितलं की अरे बाबा लोकांना द्या, आपल्या परीने काय देता येईल, एकमेकांना पैसा द्या, शेअरमध्ये लावा, स्वतःचे शेअर लावा की नाही, आपले 4 लोकांचे शेअर, आपले 4 लोकांचे शेअर, एक छोटासा बिझनेस करू, प्लॉट घेऊ, त्यामध्ये काय फायदा येईल ते आपण वाटून घेऊ. असे छोटे मोठे करा ना असे प्रयत्न. किंवा जसं सांगितलं CS अमीरनी की तिथं जा त्या कशामध्ये, शेअर मार्केटमध्ये. पण अशा कोणत्या चांगल्या कंपनी आहेत की त्याचं चांगला मोबदला मिळेल, त्याचं गॅम्बलिंग नाही आहे, धोका नाही आहे, आणि चांगल्यापर्यंत आपल्याला मोबदला भेटेल 8 दिवसात, महिन्यात, वर्षात, लाँग टर्म, शॉर्ट टर्म जरी असले तरी त्यामध्ये जास्त धोका नसला पाहिजे. तर अशी आपल्याला करावी लागते ना, पण आपण करत नाही. आणि शेवटच्या टप्प्यात मला म्हणायचं की आपल्याला खूप निरखून पाहावं लागेल की आपल्या गरजा किती आहेत. पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो, अन्न, वस्त्र, निवारा याला जास्त खर्च लागत नाही. निवाऱ्याला लागतं पण तो एकदा असतो, आणि ज्यावेळेस आपल्याकडे मुबलक पैसा येईल त्यावेळेस घ्या ना हो, तोपर्यंत रेंटनी राहा ना. मी 30 वर्षे कॉलेजमध्ये सर्व्हिस केली, 30 वर्षे, आणि घरी कधी घेतला मी 25व्या वर्षी. मी जमा केले हो पैसे, कारण मला बँकेची पायरी चढायचीच नव्हती. मी पैसे जमा केले, एक प्लॉट घेतला, दुसरा प्लॉट घेतला, ते पैसे जमा होत गेले. पत्नीचे गोल्ड होता, मग ते सारे विकून मग एक छोटासा 2 BHK घेतला. 25व्या वर्षी लोक मला म्हणायचे अरे तुम्ही काय मूर्ख आहे, ते लोन घेऊन टाका आणि तुमचं ते IT मध्ये जाईल. तर जसं यांनी सांगितलं, अरे IT मध्ये किती जाईल ती पैसा, पण मला ते 20 लाखाचे 40 लाख द्यावे लागतील ना, 42 लाख द्यावे लागतील, मी कशाला मूर्खपणा करू. मी 25 वर्षे थांबवलं स्वतःला. आणि ते माझ्याकडे यायचे ना, त्यांनाच मी सांगत अरे तुम्ही सुद्धा हे बँकेची नोकरी सोडून द्या, तुम्ही चांगली नोकरी करा, कारण तुम्हाला हे जास्त चांगला परवडणारं नाही आहे. बँकेचा कधीपर्यंत ठेवतील, कधी काढतील, काय त्यांचा भरोसा नाही. कारण बँकसुद्धा बँकरप्ट होतात आहेत, कित्येक बँका बंद झाले हो. इथलंच काय, समीर साहेबांना माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे की अमेरिकेमध्ये गेल्या 5 वर्षात 500 पेक्षा जास्त बँका बंद झाले, दिवाळखोरीला गेले हो अमेरिकेत. इथलं काय बोलायचं, इथलं ते किती बँकचं समायोजन झालं ना, SBI मध्ये समायोजन झालं. तर त्या मार्गाला आपल्याला जायचंच नाही. आणि शेवटच्या टप्प्यात जसा आपल्या ईश्वराने आदेश दिला, अल्लाने आदेश दिला की आपल्या गरजा संकुचित ठेवा, कुठे खर्च करायचा, कुठे खर्च नाही करायचा, किती वाजवी आहे, किती अवाजवी आहे, किती वायफळ आहे, कटाक्षाने पाहायचं आपल्याला, किती गरजाचे आहे समजावून सांगायचा पत्नीला, मुलांना की अरे असा खर्च करू नका, तुमच्यासाठीच ठेवतो रे बाबा, तुमच्या भविष्यासाठीच करतो मी काय घेऊन जाणार नाही, मी तर तुमच्या पुढे जाणार आहे आणि तुमच्यासाठी ठेवतो रे, पण वायफळ खर्च करू नका. तर त्यांना चांगलं समजावून सांगायचं. तर या परीने जर आपण केलं तर काय होईल की जेव्हा आपण या जग सोडताल ना, तर त्यावेळेस एक चांगला पैसा आपल्या पत्नीसाठी, मुलबाळांसाठी आणि लोकांसाठी राहील. लोकांसाठी मी माझ्या पत्नीलाही सांगतो, मुलांनाही सांगतो की अरे माझा जो पैसा आहे ना, जो मी लावलेला आहे प्लॉटमध्ये वगैरे, किंवा माझं पेन्शन येतो आहे, तर तुम्ही काय करा, छोटासा त्याचा भाग गरिबांना देत जा, गरजूंना देत जा, आपल्या युनिटीमध्ये देत जा, जमाततर्फे देत जा, लोकांच्या कामासाठी द्या. कारण त्याचा जो पुण्य असतो ना, एकतर पुण्य, आणि तो जो सर्कल बनला, सर्कल की लोक आपल्या कामाला येतात हो. मग तुम्हाला काय सांगू, असे कित्येक डॉक्टर आहे ना माझ्याकडून पैसा घेत नाही, म्हणतात ते सर तुम्ही खूप चांगले कामं करते, तुमच्याकडून मी फी घेणार नाही. अहो माझ्याकडून फी घेत नाही ते. तर असं आपुलकी वाढते, अफिनिटी वाढते. तर शेवटच्या टप्प्यात मी अल्लाशी प्रार्थना करतो की हे अल्लाह, हे ईश्वरा, आम्हा सर्वांना सतत विवेक बुद्धी दे. वायफळ खर्च करण्यापासून आम्हाला, पत्नीला, आमच्या मुलांना कसं रोखता येईल, नियंत्रण करता येईल, त्याच्यामध्ये सतत विवेक बुद्धी दे. आणि व्याजाचा विळखा आपल्या घरात
आपल्या समाजात, आपल्या राज्यात, आपल्या देशात नको राहावा यासाठी काय आपल्याला प्रयत्न करता येईल, म्हणजे आपलं योगदान काय राहील याबद्दल आम्हाला सद्विवेक बुद्धी दे. एवढं बोलून मी माझी तोडके मोडके शब्द संपवितो. खूप खूप धन्यवाद. जजाकल्ला. काही 2-4 मिनिट आहे प्रश्नासाठी, नंतर आपल्याला जेवण करायचं आहे. तर प्रश्न असतील किंवा सुझाव असतील तर ते द्या. नंतर आपल्याला तयारी तर याने डॉक्टर साजिद साहेबांनी केलेली आहे तयार. दोन्ही वक्त्यांनी जे भाषण दिलं त्याच्यात तुम्हाला काय काय आवडलं किंवा काय तुम्हाला विचारायचं असतात हां 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 नाही, तो किती कमीत कमी करता येईल, किती लवकर वापस परत करता येईल त्यावर विचार करा. बोलिए. हाँ तो ये सर आई एग्री, घर लेने के बिना लोन के नहीं होता सर. जो बोल रहे हैं वो ज़माना अभी बहुत मुश्किल है. 25 साल पहले का ज़माना और आज के ज़माने में 25 साल पहले के ज़माने और आज के ज़माने में बहुत ज़मीन और आसमान का डिफरेंस है. एंड आई एम नॉट डिनाइंग इट. पर आप लोन लीजिए, पर लोन को 20 साल तक मत चलाइए. लवकर परत कर दे. जितना जल्दी हो गया रीपेमेंट कर दीजिए. आपको पता है हाँ 5 वर्ष 7 वर्ष में आपको जो साल में बोनस मिलता है एक बार, या हमको कभी कभी एडिशनल कुछ इंक्रीमेंट है, डीए है, तो आप अपने खर्च, हाँ तो एडिशनल भर दीजिए. आपको पता है अगर आप अपना सिर्फ अगर आप 20 लाख का लोन लेते हैं और 5 लाख एक साथ भर देते हैं, आपने 25% लोन का अमाउंट भर दिया, आपका लोन का पीरियड आधा हो जाएगा. आप लोन का EMI देखिए 20 लाख का लोन का 20,000 का EMI आएगा आपका. आप हम लोग क्या गलती करते हैं लोन में कि हम जब प्रीपेमेंट कर देते थोड़ा बहुत, हम अपना EMI कम कर देते हैं. तो आप 1-2 हज़ार रुपये बचा के आपको कोई बड़ा अमाउंट नहीं मिलने वाला. तो आप अपना EMI मेंटेन कीजिए, लोन का पीरियड कम कीजिए. जब लोन का पीरियड कम करेंगे तो ही आपका इंटरेस्ट सब्सटेंशियल बचेगा. लोग गलती कहाँ कर रहे हैं कि लोग अपना EMI को कम कर देते हैं, फिर वो 1,000-1,500 रुपये क्या होता है, फिर वो खर्चा हो जाता है. उससे बेटर आप अपना EMI मेंटेन रखिए, अपना पीरियड कम करिए. जितना जल्दी पीरियड कम होगा उतनी जल्दी आप, अगर आप 70 साल के हो और आपके पास 50 करोड़ है, 50 करोड़ की नेटवर्थ है, और आप 40 साल के हो और आपके पास 1 करोड़ रुपया है और आपके पास डेट नहीं है ना, आप ज़्यादा अमीर इंसान हो. 50 साल के हो, 50-70 साल के हो, 50 करोड़ के, आप क्या करोगे? 40 साल के पहले अगर आप डेट फ्री हो गए, कोई भी नहीं है, मैं आपको लिख कर देता हूँ, मैं सीरियस की बात कर सकता हूँ. मी आहे माझं राहिलंच नाही काय ते. रिटायर हो गए हो सर. मैं आज की जनरेशन की, हमारी जनरेशन की बात कर रहा हूँ. आई एम टॉकिंग मिलेनियल्स. ये हमारे से बेबी बूमर्स है. मी डेट फ्री राहिलो. और फोमो के नाम पे मैं बोला ना, आज की तारीख में लोग इनकम ज़्यादा खर्चा कर रहे हैं. क्रेडिट कार्ड, हाँ क्रेडिट मर्जी वहाँ स्वैप करके आ रहे हैं, फिर वो EMI के चक्कर में अटके पड़े. उसका कोई तोड़ नहीं है जब तक हम लोग हमारे. देखिए मैं एक ही चीज़ मानता हूँ, फाइनेंस मैंने पढ़ा है, प्रॉफिट कमाने का सिर्फ 2 तरीका है. पहला इनकम बढ़ा लो, दूसरा खर्चे कम कर लो, तीसरा तरीका अगर किसी को पता तो मुझे भी सिखा दो, मैं भी सीखने देगा. मुझे तीसरा तरीका आज तक नहीं मिला. अगर आपकी इनकम बढ़ रही है, एक्सपेंस मेंटेन रखिए, जो एडिशनल पैसा बचेगा वो अपना EMI खत्म कर दीजिए. वो एक सोल्यूशन है. क्योंकि अभी मैं आपको लिटरली मैं आपको पता है इंडिया के ऊपर आज की इंडियन गवर्नमेंट, हम बोल रहे हैं 4 ट्रिलियन की इकोनॉमी हमारे पे लोन कितना है? 145 लाख करोड़. $2 ट्रिलियन. 185 लाख करोड़ तो सिर्फ इंटरनल डेट है. $2.4 ट्रिलियन. 4 ट्रिलियन की इकोनॉमी में 3.2 ट्रिलियन डॉलर का तो लोन लेके बैठा हूँ खुद. 80% एक पर कितना लोन है बताइए ना. एक पर आप डिवाइड कर लो. 5 लाख एक पर लोन आहे आपले पर. महाराष्ट्र स्टेट तुमचा छोटासा मुलगा आहे ना त्याच्यावरती 5 लाख आहे. हां 4.5 झाले ना हो. बोलता बोलता ते 5 होणार आहेत. महाराष्ट्र गवर्नमेंट पे 8 लाख करोड़ का कर्जा है, विच इज अप्रॉक्स मोर देन $100 बिलियन. ये स्टेट गवर्नमेंट की हमारी हालत है. तो कर्ज से किसी का बना नहीं होना. आप डेट फ्री हो ये पर्सनल लेवल पे, तो आप अपना पर्सनल वेल्थ बढ़ा पाएंगे, तो आप किसी की हेल्प कर पाएंगे. तो आप देखिए, मैं एग्री कर रहा हूँ सर जो बोले वो
पुराने जमाने में पॉसिबल था, रेंट पुराने- उतना एग्जॉर्बिटेंटली बढ़ते नहीं थे। आज नासिक के बारे में अगर 25 किलोमीटर दूर भी जाऊँ तो मेरे को 25 लाख के नीचे 1000 स्क्वायर का प्लॉट में मुश्किल है। पता नहीं रोड कब पहुंचेगा, इलेक्ट्रिसिटी कब पहुंचेगा, वो भी मुझे पता नहीं है। तो मैं एग्री करता हूँ, लोग ले रहे हैं, मजबूरी है, वो मजबूरी है, पर उसको 20 साल तक मजबूरी को 20 साल तक ड्रैग नहीं किया जाता, गलती को जल्दी खत्म किया जाता है। जितना आप ड्रैग करोगे उतना आपका ही इंटरेस्ट जाने वाला है। सेकंड किसी का हो तो बोलिए सवाल, ठीक है? सवाल के लिए वक्त है हमारे पास। सर इन्व्हेस्टमेंट बद्दल तर सांगितलं बरं कारण आपण ते हाँ, इन्वेस्टमेंट कसं करायचं, कुठं करायचं, त्या कंपन्या, कुछ कंपनियों के बारे में अगर शॉर्ट में बता। देखिए, इन्वेस्टमेंट करने का कोई भी सीधा और सिंपल रास्ता नहीं। मैं आपको एक बोलता हूँ, देखिए इंडिया में इन्वेस्टमेंट कहाँ होता है, इंडियंस कहाँ इन्वेस्ट करते हैं? सबसे पहला लैंड में, दूसरा गोल्ड में। शेयर मार्केट में तो अभी लोग आ रहे हैं। 145 करोड़ की पॉपुलेशन में 10 करोड़ डीमेट अकाउंट है। मेरे खुद के 3 डीमेट है, और 10 में मैं भी हूँ। मेरे खुद के 3 है तो 10 में मैं, ऐसा नहीं कि 10 करोड़ लोग हैं, उसमें 3 तो मैं खुद लेके बैठा हूँ। तो ऐसे लोग भी हैं जिनके मल्टीपल डीमेट मल्टीपल अकाउंट्स। तो बहुत कम लोग हैं। अब आपसे एक सवाल पूछता हूँ, अगर आप एक घर खरीदते हो तो आप क्या करते हो? दूसरे दिन रोड पे खड़े हो जाते हो कि मैंने ये प्लॉट खरीदा, या बंगला खरीदा, या घर खरीदा है, बंद। कल 20 लाख में खरीदा, आज कोई कितने